प्रत्यक्ष मानवासाठी आरोग्य सर्वात गरजेचं आहे, पण माणसं सगळं संपत्तीच्या मागे आहे. आनंद सर्वात महत्वाचा आहे, परंतु माणसं भोगाच्या पाठीमागे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर सद्गुरू असं सांगता की आपण आपल्यासाठी अनंत अशा संधी घेऊन जन्माला येतो, परंतु आम्ही आमच्या आवडीनिवडींमुळे आम्ही त्या संधी काय करतो, गमावतो. तुम्ही संवेदनशील कोणाच्या बाबतीत, व्यक्तिगत बाबतीत तुम्ही संवेदनशील आहात म्हणजे तुम्ही आवड निवड याला फार महत्त्व देता. विचारांच्या बाबतीमध्ये हा विचार मला आवडतो, हा विचार नाही आवडत आहे, हा व्यक्ती मला आवडतो, हा व्यक्ती नाही आवडत आहे, आवडीचा विषय नाहीच आहे. विषय आहे गरजेचा. तुला गरज कशाची? माणसाची सवय हीच त्याची आवड असते, लक्षात ठेवा. त्याने ती आवड म्हणून स्वीकारली, आसक्ती निर्माण झाली, बंधन निर्माण झालं, त्याला असं वाटतं ही माझी आवड आहे. नाही, तू त्या आवडीचा त्या सवयीचा गुलाम आहे. सद्गुरू काय म्हणता, आवडीनिवडी असायला हरकत नाही, पण त्या बाबतीत तुम्ही ठाम असू नये. जर तुमच्या आवडीनिवडी जर अशा असतील का त्या जर ठाम नसतील, त्याचा फायदा असा होतो की गरजेप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी बदलू शकता.